हाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. दुपारी मुलांना शेवई करायची होती म्हणून इथं शेवई भाजून साईडला ठेवली मित्रांनो. मी कोथिंबीर चिरून ठेवली. मग नंतर कांदा कट करून एक बारीक चिरून तेलात टाकला परतायला. त्याच्यामध्ये मिरची हिरवी टाकली, आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची. आमची मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी 2-4 मिरचीच टाकली आणि मस्त असं परतून घ्यायचं तेलात. आणि कांदा लाल होईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं, परतत राहायचं. आपल्याला त्यात जिरी टाकायची वरनं. जिरी टाकल्यानंतर मग थोडी मोहरी पण टाकली मी. जिरी मोहरी टाकल्यावर पण छान लागते म्हणून मस्त असंच परतून घ्यायचं. लाल कांदा होईपर्यंत परतायचा, कच्चाच ठेवायचा नाही कांदा. त्याला कलर आला बघा, इकडं कांद्याला कलर आला मस्त असा परतायचा. त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी आणि हळद टाकून परत हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं. लय पण जास्त हळद टाकायची नाही, कडू लागतं नाही तर मित्रांनो. आपल्याला पाहिजे तेवढी थोडीच परत कोथिंबीर टाकायची वरनं. शिल्लक जास्त होती त्यामुळे मी भरपूर कोथिंबीर घातली. मला कोथिंबीर पण खूप आवडती ह्याच्यामध्ये टाकायला बरं का. मस्त वाटते, जेवढी जास्त कोथिंबीर असेल तेवढे छान लागतं बघा. परत आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत वरनं. शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे टाकून पण मस्त परतून घेतलं. थोडे वेळ तसंच परतायचं मित्रांनो. आपल्याला पाहिजे तोपर्यंत जरा शेंगदाणे पण थोडे भाजले जातात त्याच्यामध्ये, त्यामुळं घ्यायचं परतून. इकडे शिल्लक कोथिंबीर ठेवलेली आहे मी. आता पाणी ओतून घेतलं मित्रांनो. आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं, म्हणजे आपल्या शेवयाचा किती अंदाज आहे त्याच्या अंदाजानं पाणी ओतायचं. आणि बघा इकडं मस्त उकळी आली. आता ह्याला उकळी आल्यावर परत आपण त्याच्यामध्ये शेवया टाकून द्यायच्या वरनं. हे बघा, पाणी उकळलं की शेवया टाकून द्यायच्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. लगेच शिजतात बरं का, नाही जास्त वेळ लागत. 5 मिनटात तर शेवई शिजून रेडी होती आपली. आता बघा तुम्ही इकडं बघू शकताय, लगेच ते 5 मिनटं ठेवलं का नाही असंच मग सगळं पाणी पण आटतंय. इकडं बघा आता, हे बघा सगळं पाणी वगैरे आटून झालं. आता ह्यातलं मस्त शेवई शिजलेल्या आहे त्या. बघा किती छान दिसायला तर दिसते त्या आणि खायला तर एवढ्या चविष्ट लागते ना, एकदम अप्रतिम लागते मित्रांनो. तुम्ही पण अशी शेवईचं उपीट एकदा करून बघा. वरनं पण अशी मस्त कोथिंबीर टाकली, जी मी मग शिल्लक ठेवली होती ती वरनं टाकून दिली. आणि असंच तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मित्रांनो. आणि शेवईच पण आपल्या कशा झाल्या त्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.